नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. सकाळची वेळ आहे, सकाळचे वाजलेले 8 आणि आमचं चालू आहे चहा. इकडे मी चहा ठेवलेला आहे आणि इकडे अनु चाललेले आहे शाळेत. तिला भेटणार आहे आहार आणण्यासाठी तिचे पप्पा सोबत चाललेले आहेत थैली घेऊन. आणि ती आता जाणार आहे आहारासाठी आणि शाळेतून आहार आणणार आहे. मला अनु बाय कर ना. बाय. काय दीदी बाय. ती दीदी आली. शारदा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात? आज अनु गेली होती शाळेत आणि तिने आणलेला आहे आहार. तिला शाळेत काय काय मिळालं आपण बघूया. तर तिला मिळालेलं आहे मुंगाचं पाकिट. मुंगाचं पाकिट आहे 1 किलोचं आहे. 1 किलोचं आहे. आणि त्याच्यानंतर मिळालेलं आहे तिखट, 1 लाल मिरची पाकिट आहे, 1 हळदीचं पाकिट आहे, टर्मरिक, 1 नमकची पुडी आहे, नमकची पुडी आहे. त्याच्यात हरभरा चणा घेते, हरभरा आहे चणा, हे 2 पाकिट भेटतात. अर्धा किलो 1 केजी आहे, हे 100 ग्राम. ते अर्धा किलो पाकिट आहे, चणा 2 पाकिट भेटतात, अर्धा किलोचे. आणि त्याच्यानंतर मिळालेलं आहे एक आहे बरोबर साखर आहे. ते साखर पण मिळते, साखर पण आहे 1 किलो साखर आहे. आणि नंतर मिळालेला आहे गहू. त्याच्यात गहू पण येतात, गहू पण 2 पाकिट आहे बघा, 1 किलोचे 2 पाकिट आहेत हे. आणि गहू मिळालेला आहे 4 किलो, 4 पाकिट मिळालेलं तिला, 4 पाकिट मिळालेलं आहे. 4 पाकिट गव्हाचे मिळालेले आहेत, 1 साखर पाकिट मिळालेलं आहे, चणा मिळालेला आहे 2 पाकिट, मूग डाळचं 1 पाकिट आणि मीठ आणि हळद. अशा प्रकारे अन्वीला शाळेमध्ये अंगणवाडीमध्ये आहार मिळतो. 2 महिन्यातून 1 वेळा येतो तो. अशा प्रकारे मिळतो. ती आता 2 वर्षाची झाली आहे आणि 3 वर्षाची झाल्यानंतर तिला दुसरा आहार मिळेल. आज मी बनवणार आहे रात्रीचे उरलेल्या पोळ्या होत्या, त्याचा चिवडा बनवणार आहे. आम्ही तिला चिवडा किंवा कुटके तुम्ही काय म्हणता मला कमेंट करून सांगा. पहिले मी हाताने असे बारीक करून घेईन. तुम्ही हाताने पण करू शकता किंवा असे केल्यानंतर तुम्ही मिक्सरमधून काढूनसुद्धा असे बारीक करून घेऊ शकता. आणि त्याच्यासाठी तुम्ही कांदा, हिरवी मिरची, टमाटर, कोथिंबीर, कढीपत्ता अशा प्रकारे वापरू शकता. माझ्याकडे जे होतं ते मी टाकलेलं आहे. आता मी कढईत टाकणार आहे. तेल टाकलेलं आहे पहिले अगोदर आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात कढीपत्ता टाकलेला आहे. नंतर मी कांद्याला होऊ देणार आहे चांगला. आणि कांदा झाल्यानंतर त्याला थोडंसं लालसर होऊ द्यायचं. त्याच्यात कांदा झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद. जर तुम्ही हिरवी मिरची टाकली ना तर हिरवी मिरची आणि टोमॅटोनं चांगली टेस्ट येते आणि खायला पण टेस्टी चांगलं लागते. पण माझ्याजवळ नव्हतं तर मी लाल मिरची वापरली, म्हणजे लाल तिखटला वापरलं आणि मी साधंच बनवलेले आहेत. पण खायला एवढे टेस्टी होतात, पोहेपेक्षा जास्त चांगले लागतात आणि पौष्टिकही असतात, हे हेल्दी राहतात. बघा किती छान दिसत आहेत आणि चांगले पण झालेले आहेत, मोकळेसुद्धा आलेले आहेत. तुम्हाला जर पोळे ते कुटके जरासे कडक वाटत असेल तर जरासं त्यांच्यात पाणी शिपडावे. बघा किती चांगले दिसत आहेत. कोणी आलं ना नाश्त्याला केलं तर खूप छान लागतात. वरून तुम्ही कांदा आणि निंबू घेऊ शकता. टेस्टी झालेले आहेत. वाव, खूपच छान झालेले आहेत आणि चांगले पण लागत आहेत. निंबू टाका तुम्ही वरून, कांदा कच्चा त्याच्यासोबत खा, खूपच चांगले लागतात. करून बघा आणि सर्वांना द्या. गॅरंटी आहे सर्वांना नक्की आवडेल. खरंच खूपच छान झालेले आहेत आणि खूपच टेस्टी झालेले आहेत. आता इकडे मी स्वयंपाक बनवून घेतलेले आहे. आज तुरीच्या घुगऱ्यांची भाजी बनवलेली आहे छान आणि सुक्या घुगऱ्या पण केलेल्या आहेत त्याच्यासोबत. त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली आहे, खूप छान झालेली आहे. नाही सी असते काय मग जपा म्हणा